नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. माझं नाव नलिनी आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण लहान मुलांसाठी पौष्टिक जेवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एका सुपामध्ये मी 2 वाट्या तांदूळ काढते. आणि आता छान असं निवडून घेते, सुपामध्ये फटकारून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये जे लहान लहान बोंडा असतात ते निघून जातील. लहान लहान दगडं पण असतात ते पण काढते. छान असा निवडून घेते. त्या निवडून झाल्या आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ टाकते, अर्धी वाटी मसूर डाळ टाकते, अर्धी वाटी नाचणी टाकते. ही नाचणी पण आम्ही आमच्या शेतामध्ये पिकवतो. थोडीशी तीळ टाकते. एक लहान वाटी जिरं टाकते. जिऱ्याने छान चव येते. थोडेसे बदाम टाकते. थोडेसे काजू टाकते. आता सगळं टाकून झालंय. सगळे मिक्स करून घेते छान असं. आता लगेच भाजून घेऊया. इथे मी गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करते. कढई तापले. आता त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालते. आणि लगेच हलवायला सुरुवात करते. सारखं हलवत राहते, जेणेकरून सगळीकडून मस्त समान भाजलं जाईल. माझं 10 महिन्याचं बाळ आहे आणि त्याला मी 8 महिन्यापासून हे बनवून खायला घालते. छान खाते, अजिबात कंटाळा करत नाही. मीडियम गॅसवरच हे सगळं भाजून घेते. बघू शकता तुम्ही, त्याचा कलर चेंज झाला आहे आणि छान भाजलं आहे. आता गॅस बंद केला. आता काढून घेते. गरम आहे त्याच्यामुळे मी इथं चमचा घेते. बघू शकता तुम्ही, आता इथे थंड झालं आहे आणि मी हातानं पण हलवते. सगळं व्यवस्थित मस्त भाजलं. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेते मिक्सरमध्ये. बघू शकता तुम्ही, इथं मिक्सरमध्ये मी टाकलं आहे. जास्त बारीक पण केलेलं नाही आणि जास्त मोठं पण केलेलं नाही. सगळं झालं आहे मिक्सरमध्ये दळून.
बघू शकता तुम्ही. इथे मी आता स्टोअर करून ठेवते. हे मला 1 ते 1.5 आठवडा पुरतं आहे. एकदा करून ठेवलं की मी 1-1.5 आठवड्यांनीच परत दुसरं करायला घेते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.